कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंती आणि कृषी दिनानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेत शेतकरी, कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला। कृषी दिनानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेत शेतकरी, कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला। कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, आत्मा सोलापूर आणि जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲडव्होकेट अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्य तसंच कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ आणि जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रास्ताविकात आत्माचे प्रकल्प संचालक कांताप्पा खोत यांनी कृषी दिनाचं महत्त्व आणि विविध कृषी योजनांची माहिती दिली। यावेळी राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। शासनाच्या कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकरी हितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला। प्रमुख व्याख्याते कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ अमोल शास्त्री यांनी एल निनोच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन पीक व्यवस्थापन, सोयाबीन आणि तूर लागवडीची पंचसूत्री तसंच खरीप हंगामाचं नियोजन यावर मार्गदर्शन केलं। बदलत्या हवामानात आधुनिक आणि शाश्वत शेतीचा अवलंब करण्याचं आवाहन त्यांनी केलं। महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲडव्होकेट अमृता वाघे म्हणाल्या की एक राजा राज्य चालवतो, पण एक शेतकरी संपूर्ण देश चालवतो। शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा भक्कम आधार आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं। समारोपात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य म्हणाले की मी स्वतः शेतकरी असल्यानं शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव आहे। शेतकरी समृद्ध झाला तरच देशाची खरी प्रगती होईल। जिल्हा परिषद शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कल्याणी श्रावस्ती यांनी केलं, तर आभार कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी मानले। कार्यक्रमाला कृषी विभाग, आत्मा सोलापूरचे अधिकारी, कर्मचारी तसंच जिल्ह्यातील विविध भागातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आपण कृषी दिन साजरा करतो। त्यांनी शेतीला आधुनिक विचार आणि एक नवीन दिशा दिली। कृषी दिन आपल्याला शेतीचे महत्त्व आणि आपल्या शेतकऱ्यांच्या अमूल्य योगदानाची जाणीव करून देतो। आज कृषी दिन आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। शेतकरी हा या देशाचा खरा कणा आहे। उन्हात कष्ट करून, मातीशी प्रमाणित राहून तुम्ही पिकवलेल्या अन्नामुळेच आज संपूर्ण देश सुखी आणि सुरक्षित आहे। तुमची मेहनत, जिद्द आणि चिकाटीला मी सलाम करतो। जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने आम्ही शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहोत। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नवनवीन शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतीला केवळ व्यवसाय न मानता त्या राज्याचा विकासाचा कणा आहे हे ओळख त्यांनी नेतृत्वाखाली हरित क्रांतीतील चालना मिळाली। सुधारित बियाणे, सिंचन प्रकल्प, फलोत्पादन, कृषी शिक्षण, संशोधन आणि शेतकऱ्यापर्यंत आधुनिक शेतीच्या पद्धतीनं पोहोचविण्या याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले। म्हणून त्यांना महाराष्ट्र कृषी विकासाचा शिल्पकार मानले जाते। आज काळ बदल आहे, हवामान बदल आहे, पाण्याची कसरत आहे आणि उत्पादन खर्च वाढलं ही मोठी आव्हान आहे। या परिस्थितीत वसंतराव नाईक यांनी दूरदृष्टी अधिक महत्त्वाचे ठरते। त्यांनी सुरू केलेल्या आधुनिकतेच्या विचारांना आज आपण नवीन